कामावरती असेल, जॉबवरती असेल, अशा क्रीडा रसिकांचं देखील यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील पहिली चला दोन्ही संघाने 12वे प्रतिनिधी पाठवून द्या मित्रांनो, कारण यूट्यूबवरती ही स्पर्धा दाखवली गेली जाते. उमेश आणि टिंका ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो. गोलंदाजाचं नाव सुचवायचं आहे. हा सॉरी यस स्वप्नील नेवसे. बघा स्वप्नील नेवसे आपल्याला पाहायला मिळतील. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आला आहे स्वप्नील नेवसे. कामोटेकडून मारा करणारा गोलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय उमेश. पहिला चेंडू पहा, पंचांचं बोट देखील आकाशाकडे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटीची कडा जरूर घेतली आहे आणि उमेश मात्र पहिल्या चेंडूवरती स्वस्तात बाद होतात. या ठिकाणी 12वे प्रतिनिधी देखील आले, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. बाबू बघा, बाबू तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. का पहिल्या चेंडूवरती स्वप्नीलनं आपल्या फिरकीने गिरकी घेतली आहे. मी म्हणेल या कळमोलीमध्ये या चालू हंगामध्ये फिरकी गोलंदाजांची जादू आपल्याला जास्त पाहायला मिळते. तेच तर गोलंदाजाला तर आपण पाहिलं खूप चोपलं गेलं जाते. या ठिकाणी विनायक निश्चितपणे एक चांगली माहिती या ठिकाणी पोहोचवली. कारण ज्यावेळेस आपण मैदानामध्ये जातो ना, त्यावेळेस आपण जे आपले गार्ड आहे ते निश्चितपणे, कारण यूट्यूबवरती देखील हे लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं. कारण असे खूप क्रीडा रसिक आहेत जे ही स्पर्धा पाहत असतात. आणि तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळता असे तुम्हाला छोटे छोटे नियम माहीत असणं देखील गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी सूचना देखील या ठिकाणी देण्यात येतात. कारण असे खूप खेळाडू आहेत ज्यांचे सगळे या ठिकाणी क्रिकेट पाहत असतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर प्रतीचा या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. एक धावेनं मी म्हणे श्री गणेशा झाला आहे. निश्चित या ठिकाणी, कारण तुम्ही ज्यावेळेस ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जाताना त्यावेळेस अशा गोष्टी होतात ना, त्यावेळेस त्या संघाला पॅनलाइज देखील केलं जातं. अशा छोट्या छोट्या मुवमेंट आहेत, त्या मुवमेंटकडे मी म्हणेन कळंबोली टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंना लक्ष देणं देखील गरजेचं आहे. कारण कळंबोली टेनिस क्रिकेट विश्वाला आता मात्र एक उंच भरारी लाभली आहे असं म्हणतात की वावगं ठरणार नाही आहे. तो फटका मी म्हणेल चांगला या ठिकाणी सजवला, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शतरक्षक येतील. तो पहा किती धावा मिळतील. 2 धाव्या आणि या 2 धाव्यानं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. धावसंख्या धावून पोहोचली आहे 1 गडी बाद 3 ही धावसंख्या. अगदी पाठीमागच्या हप्त्यामध्येच या संघाचं आयोजन देखील आपण पाहिले. क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली शिवशंभो चषक 2023. तो संघ मात्र या काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी उतरला आहे. पाहायचं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी हा खेळ या मैदानावरती करतील. राहुल पोपेटा हे देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. राहुल असेल, अजय असेल, त्यानंतर कणकेश्वर, खंडेश्वर, सूरज असे अनेक नामत, विनायक, जे मी म्हणेल खूप चांगले क्रिकेट या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खेळतात. असे अनेक खेळाडूंचा दबदबा नेहमी अनेक मैदानावरती राहिला आहे. कारण गावासाठी तुम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळताना तेवढं तुमचा आदर, मान, सन्मान तो खूप उंचवलेला असतो. आणि एकाच गावातून बिलॉंग करणारे हे खेळाडू आज मात्र ॲज अ आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 4 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. स्वप्नील नेवसे याची गोलंदाजी मी म्हणेल चांगली पाहायला मिळते. अगदी पॉवर प्लेचा षटक आहे आणि ह्या षटकामध्ये अद्याप देखील एखादा मोठा फटका मारण्याची संधी प्राप्त करू देत नाही आहे तो गोलंदाज स्वप्नील नेवसे आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जिथे पाहायचं क्षेत्ररक्षक येतील, चेंडूची उचल करतील. पंच आम्हाला इशारा करतात एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल, त्या मात्र 1 गडी बाद 5 ही धावसंख्या. असे या ठिकाणी आपण पाहतो आयोजकांमध्ये आपण चर्चा करत होतो. खूप सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी कालच्या दिवसापासून आपण पाहतोय
तर आयोजकामध्ये या ठिकाणी कोणत्या प्रकारची कमी या ठिकाणी पाहायला मिळत नाही. विकेट देखील आपण पाहिली जिथे 3 टुर्नामेंट एका विकेटवरती स्पर्धा खेळवण्यात आल्या, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन विकेट या ठिकाणी बनवण्यात आली आहे आणि विकेट जर चांगली असेल तर तुम्हाला तिथे चांगली फटकेबाजी चांगली पाहायला मिळेल, जिथे गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल. अशा विविध या ठिकाणी स्तराच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसा एक चांगला संकल्प मी म्हणेल या आयोजकांचा राहिला आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय दिलीप शेठ मनोहर शेठ खानावकर साहेब माजी सरपंच कळंबोली गाव यांचं देखील खूप सहमोलाचं योगदान आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभताना पाहायला मिळालं आहे. त्यानंतर किशोर शेठ असतील, त्यानंतर धर्मा शेठ काळोराम पोपेटा साहेब असतील, माजी उपसरपंच हर्षवर्धन महादेव पोपेटा, काळभैरव ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी खूप सहमोलाचं योगदान लाभलं आहे. त्यानंतर माननीय श्री दिनेश गणेश पोपेटा DG कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा त्यांचं देखील खूप सहमोलाचं योगदान लाभलं. त्यानंतर दत्तात्रय काळूराम पोपेटा देवाश एंटरप्राइजेस सर्वेसर्वा यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी सहमोलाचं योगदान लाभलं आहे. पवन कन्स्ट्रक्शनचे आल्या काळूराम पोपेटा यांचं देखील या ठिकाणी आपण पाहतोय खूप सहमोलाचं योगदान लाभलं आहे. त्यानंतर भरत शेठ जळे समाजसेवक, त्यानंतर अरविंद कडव भाया यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप या ठिकाणी सहमोलाचं योगदान लाभलं आहे. तर थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय फक्त आणि फक्त 7 धावा या पहिल्या चेंडूवरती धावा मिळाल्या 2. त्यानंतर गुरुनाथ पाटील यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप सहमोलाचं योगदान लाभलंय. अक्षय आपल्याला पाहायला मिळतोय. पहा आपला 12वा प्रतिनिधी असा पाठवा जिथे त्या खेळाडूला मैदानावरती येणाऱ्या खेळाडूंची नावं माहीत असणं गरजेचं आहे. कारण जिथे ही स्पर्धा या ठिकाणी यूट्यूबवरती देखील लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, त्यामुळं आम्ही विनंती करतोय प्रत्येक संघातील संघनायकांना आपला 12वा प्रतिनिधी असा पाठवा ज्याला प्रत्येक खेळाडूची नावं माहीत असतील. कारण मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धामध्ये तर आपण पाहतो अशा गोष्टी जर होत नसतील तर त्या संघाला डायरेक्ट पॅनलाइज केलं जातं. तुम्ही एक तर नाहीतर 11 संघाची या ठिकाणी लिस्ट या ठिकाणी पोचवू शकता. कारण कळंबोली टेनिस क्रिकेट हे खूप उंचावलं आहे मित्रांनो. कारण कळंबोली टेनिस क्रिकेट विश्वानं तुम्हाला खूप सारी काय दिलं आहे, नाव, इज्जत, प्रतिष्ठा. जर तुम्हाला कमवायची असेल तर तुम्हाला या मैदानावरती चांगली मेहनत कष्ट या ठिकाणी घ्यावी लागतील. संघाची एकूण धावसंख्या 8. स्क्रीनवरती थोडंसं आपण पाहतोय व हे स्क्रीनवरती या ठिकाणी अडथळे निर्माण होतात. जे स्कोरर अपडेट या ठिकाणी करत असतात त्यांना या ठिकाणी अडचणी निर्माण होतात. टिक्काचे आपण पाहतोय स्ट्राईकवरती तर नॉन स्ट्राईकला केतन आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र चांगला फटका जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. पहा डायरेक्ट हिट रनआउटच्या स्वरूपात, सांख्यिक स्वरूपात आणखीन एक मोहरा गारद झालाय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 8 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. ऋषी भगत बघा, ऋषी भगत आता मात्र मैदानाकडे आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवशंभो संघाचं कौतुक करावं लागेल. अगदी पहिल्या षटकापासून मी म्हणत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. जिथे स्वप्नील नेवशेने गोलंदाजी साकारली, केवळ आणि केवळ 5 धावा दिल्या. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतोय अक्षय, आणि अक्षयकडनं देखील मी म्हणलं प्रभावित केलं दुसऱ्या षटकामध्ये. अगदी मैदानामध्ये तू चल मैं आया अशी परिस्थिती पाहायला मिळते. फक्त आणि फक्त हजेरी लावण्याचं काम विनायक या मैदानावरती पाहायला मिळत आहे. उमेश परशे साहेब यांना देखील या ठिकाणी विनंती करण्यात आपण देखील या साहेब व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जवळपास 9 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. ऋषी भगत याच्याकडे मी म्हणलं मोठे फटकेबाजी करण्याची ताकद आहे. मोठ्या फटक्यांसाठी जरूर ओळखला जातो, पण ते मोठे फटके येतील का? कारण सावध पावित्र आता मात्र मोठा फटका तर जरूर सजवलाय, ज्याचा उल्लेख केला होता तो उल्लेखनीय देखणीय दे दणादन चौकार पाहायला मिळाला. ऋषी भगत
ऑन फायर या मैदानावरती. 4 धाबानं संघाच्या एकूण धावसंख्येत 13 धाबा. निश्चितपणे आपण पाहतोय काळभैरव क्रेन सर्व्हिसचे सर्वे सर्वा कैलास पोपेटा साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र पोपेटा अँड पोपेटा कंपनी आज आपल्याला व्यासपीठावर एकत्रित आपल्याला पाहायला मिळते. या सर्व कंपनीचं या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. शब्द सुमनांनी करतोय स्वागत. कारण अतिथी देवो भव आहे आणि ही महाराष्ट्राची परंपरा आणि या महाराष्ट्राच्या परंपरेचा मान राखत येणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थांचा या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती आदर सत्कार मान सन्मान केला जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र केवळ आणि केवळ 14 धावा. तीन गडी बाद 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. जिथे पहिल्या षटकामध्ये 5 आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला ठिकाणी लगेचच या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं रॉयल संघानं आपली दहशत हुकूमत प्रस्थापित केली. अगदी एक हाती विजय मिळवला आणि एक हाती विजय मिळवला याचाच अर्थ की तो दाखवून देतोय आज आम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलो आहे. अगदी त्याची एक झलक पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. चला या ठिकाणी गावातील जेवढे ग्रामस्थ या ठिकाणी असतील त्या सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. तुमचा आदर सत्कार मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित केला जाईल. कारण वैशिष्ट्य या ठिकाणी राहिलं आहे. आज मात्र कळंबोली चषकाच्या माध्यमातून अर्थात काळभैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमानं अर्थात डीजी पोपेटा कंस्ट्रक्शन बघा अवांतर चेंडू पाहायला मिळाला जिथे एका धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते मात्र 15 या धावसंख्येवरती. हा या ठिकाणी वाईट जरूर आहे. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धीरज पवार याची पावर पाहायला मिळेल का? आता मात्र पावर पाहायला मिळाली. धीरज पवार बघा आपली पावर दाखवतोय. 15 या धावसंख्येवरती आणखीन एक मोहरा गारद. कणकेश्वर पोपेटा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही कणकेश्वर खंडेश्वर यांचा नामोल्लेख देखील केला होता. बघा प्रत्येकाचा आज या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरंच खूप सुंदर असं आयोजन आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून एकाच गावातून बिलॉंग करणारे हे खेळाडू. कारण कळंबोली गाव नुसतं कळंबोली गाव राहिलं नाही आहे तर कळंबोली एक ब्रँड बनलं आहे. आणि ह्या कळंबोली गावातून बिलॉंग करणारे आज सर्व नवतरुण युवक आपल्याला या काही व्यासपीठावरती पाहायला मिळतात. खेळपट्ट्यावरती नौका फलंदाज संदेश चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती जरूर पाहतोय. अशी थोडीशी बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते. संदेश याच्याकडे देखील ताकद आहे. कारण या खेळाडूचा जर नामोल्लेख केला सांगायचं गेलं तर केपेलच्या माध्यमातून याच खेळाडू या मैदानावरती विनायक बॅक टू बॅक 3 षटकार लगावले होते. हे जरूर हे देखील खेळाडू प्रकाश झोतातले खेळाडू आहेत. ज्यावेळी संधी मिळते ना त्यावेळेस या खेळाडूंना चांगली आपली गुणवत्ता प्रस्थापित केली आहे. तो संदेश चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 16 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. शिवगर्जना बनाम शिवशंभू या 2 संघादरम्यान रंगणारी ही लढत आपण पाहतोय. जिथे पहिली लढत पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्याला रॉयल संघाकडून जरूर धावांचा पाऊस पाहायला मिळाला. तर दुसऱ्या सामन्यामध्ये मी म्हणलं कुठेतरी धावांचा पाऊस थांबला गेलाय. याचं प्रात्यक्षिक उदाहरण प्रतियोगी संघातील गोलंदाज तेज तर्रार गोलंदाज ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो शिवशंभू संघ त्यांची जमेची बाजू काय असेल तर ती गोलंदाजी. आणि याच गोलंदाजीच्या जीवावर धारदार पण आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र बॅटीची इनकरेज गणेश साळुंके एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. बंटी पाटील आता मात्र मैदानाचा ताबा घेतोय.
बघा बंटी पाटील आता मात्र मैदानाकडे आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी विकट अवस्था, जवळपास निम्मा अर्धा संघ गारद करण्यामध्ये यश प्राप्त झाले शिवशंभू या संघाला. निश्चित लेदर क्रिकेट देखील या ठिकाणी खेळलं गेलं जात आहे. विनायक आज मात्र आम्हाला अतोनात तंतोतंत माहिती प्रत्येक खेळाडूची पोहोचवतात. आणि ज्यावेळी तुमच्या समोर असे गुणलेखक असतील तर समालोचन करण्यासाठी देखील थोडंसं सोपं जातं आणि ऐकणाऱ्याला देखील ते रेकॉर्ड देखील ऐकायला मिळतात आणि त्या खेळाडूला देखील एक उत्साह येत असतो. तर म्हणजे गुणलेखक तुमचा चांगला असेल तर समालोचन करण्यासाठी देखील तेवढीच मजा. बघा बंटी पाटील या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 5 धावा 5 चेंडू झाले धावफलकावरती 17 धावा केवळ आपण पाहतोय. कारण मान्यवरांची उपस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. बंटी पाटील पहा, 1 धाव मिळाले. स्वप्नील चेंडूवरती येतील. एका धावेत समाधान मानवतंय. पंच आम्हाला इशारा करतात 3 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल त्या मात्र 5 गडी बाद 18 धावा. बघा जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये जवळपास सर या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा, आता तिसऱ्या षटकामध्ये 4. एकूण रणसंख्या जर पाहिली तर 5 गडी बाद 18 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायचं कोणता गोलंदाज असणार ज्याच्यावरती विश्वास दर्शवला गेला जाईल. आणि निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतो स्वप्नील नेवशे ज्यानं पहिलं षटक गोल्डन फेकलं आहे. सोन्याचं षटक मी म्हणेल फेकलं आहे. 6 किंवा 6 पेक्षा कमी धावा देणाऱ्या षटकाला आपण नेहमी गोल्डन षटक म्हणतो. त्या षटकाची सांगता निर्माण करणारा गोलंदाज स्वप्नील नेवशे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर केवळ आणि केवळ 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जिथे पहिला सामना देखील कमी धावसंख्येचा पाहायला मिळाला विनायक, तशा पद्धतीचा सामना दुसरा देखील पाहायला मिळेल का? आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. 1 धाव जरूर मिळाली आहे. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 5 गडी बाद 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शिवशंभू संघाचा विचार केला तर अभिजित उर्फ गट्ट्यासारखा खेळाडू देखील आपल्याला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. ज्याच्याकडे देखील खूप मोठी ताकद आहे. मोठे मोठे फटकेबाजीसाठी देखील हा खेळाडू ओळखला जातो. नंतर वैभव सूर्यवंशी, वैभव निंबाळकर असे अनेक खेळाडू आहेत. त्यांच्याकडे मिळून कोणत्याही धावगतीचा पाठलाग करण्याची क्षमता आहे. तो पहा फटका काय सुरेख सजवला आहे, जिथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतात. आणखीन एक मोहरा गारद जवळपास शिवगर्जना संघाला 6वा झटका बसतोय. नौक्या फलंदाज आपण पाहतोय गणेश फरके. आता मात्र मैदानाचा परशे आता मात्र या ठिकाणी मैदानाचा ताबा घेतील. बघा थोडीशी विकट अवस्था जरूर आपल्याला पाहायला मिळते शिवगर्जना या संघाची. जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं शिवशंभू या संघानं आणि ते घेतलेला निर्णय म्हणजे यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण शिवशंभू म्हटलं की जिथे पाठीराख्यांची कमी नाही आहे. खूप मोठे हे पाठबळ असणारा तरुण युवकांचं हे मंडळ आपण पाहतो. एका दिवशी 2 ठिकाणी टुर्नामेंट आयोजित करणारा हा मंडळ आपण पाहतो. हे क्रिकेट क्लब पाहतोय आणि तो संघ मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली लढत करत असताना अगदी पहिल्या पूर्वार्धामध्येच या ठिकाणी पकड निर्माण केली आहे. अगदी प्रतिस्पर्धी संघाचा अर्ध्याहून जास्त संघ बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. स्वप्नील पुन्हा एकदा गोलसाठी तयार. तर बंटी पाहायचंय पुन्हा एकदा विकेटच्या अंतिम चरणामध्ये जिथे पास स्वतःला सावरलाय. कारण बॅकिंग देखील पाहिलं तिने, जिथे बॅक करायला आपल्याला कोण नाही आहेत. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ते जवळपास 21 गणेश आपल्याला पाहायला मिळतील खेळपट्टीवरती. 21 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र पाहायचंय जिथे पंच इशारा करतील लेग बिफोर या ठिकाणी पाहायचंय. पंचांनी देखील इशारा केला. 1 धाव जरूर मिळाले बायकच्या स्वरूपात. संघाची एकूण धावसंख्या 22. कासवाच्या गतीप्रमाणे धावगती हलती राहते. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 5. शेवटचा चेंडूचा खेळीनं बाकी. फलंदाज बंटी पाटील बाकी. शेवटच्या चेंडूवरती काय होणार? स्वप्नील नेवसे
आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबेल. पहिलं पूर्वार्ध होतोय समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा समवल्यात, त्या मात्र 23 जिंकण्यासाठी 24 चेंडू मागे 24 धावांची गरज. चला यानंतरची लढत असणार आहे एकता स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कळंबोली बनाम साई कृपा स्पोर्ट्स क्रिकेट क्लब कळंबोली. या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण लगेचच यायचं आहे, कारण कमी धावसंख्येचा जरूर पाठलाग करायचा आहे. आता कदाचित सामना देखील लवकर संपू शकतो, ही इनिंग देखील लवकर संपू शकते. तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना जर आणि तर या दोन शब्दांना स्थान नाही आहे. परंतु विनायक जर आणि तर या दोन शब्दा व्यतिरिक्त शिवाय देखील क्रिकेट नाही आहे. जिथे आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 4, तर 5व्या षटकामध्ये 5. एकूण रणसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली 23-24 धावांचं एक माफक आव्हान या ठिकाणी पेलायचं आहे. चला या ठिकाणी आपले 11 शिलेदार मावळे मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. बघा एका लाईनमध्ये शिस्त तुम्हाला या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तिथे आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पाहतो अनेक चेंजेस पाहायला मिळतात. ज्यावेळेस तुमचे 11 शिलेदार मावळे मैदानाचा ताबा घेतात त्यावेळेस तुम्ही एका लाईनमध्ये लाईनअप करून मैदानावरती जाणं गरजेचं आहे. जिथे आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वानं खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात, खूप काही शिकण्यासारखं या खेळातून आपल्याला पाहायला मिळते. कारण राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस लढण्यासाठी जायचे त्यावेळेस देखील आपण पाहिलं एका लाईनमध्ये एका पाठोपाठ मावळे या ठिकाणी गड किल्ले काबीज करण्यासाठी जायचे. तशा पद्धती शिकवण मी म्हणेन या टेनिस क्रिकेट या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळते. आणि तशा प्रकारची ही शिकवण आपण क्रिकेटच्या माध्यमातून लावणं देखील गरजेचं आहे. चला या ठिकाणी एकता संघाचे संघनायक आणि साई कृपा संघाचे संघनायक या आपल्याला पहिली पुकार नव्हे तर हा शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सूचना देण्यात येतात, कारण तुम्हाला इथे येऊन चेंडूची चाचपणी करायची आहे, त्यानंतर तुमची जी एंट्री फी आहे तिथे जमा करायची आहे. म्हणून वारंवार सूचना या ठिकाणी देण्यात येतात की या आपण इमिजिएटली रिपोर्ट करा, आमच्या आयोजकांची संपर्क साधा. एकता संघाचे संघनायक आणि साई कृपा संघाचे संघनायक. चला या आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी जरूर यायचं आहे. कारण कालच्या दिवसामध्ये विनायक पाहिलं आपण अगदी बॅड लाईटला सामोरं जावं लागलं प्रतिस्पर्धी संघाला. या दिवशी तशा प्रकारचं चित्र होणार नाही आहे. या दिवशी तशा प्रकारचं काही कृत्य होणार नाही. याकरताच आयोजक या ठिकाणी वारंवार सूचना देतात की या तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी आम्हाला थोडंसं सहकार्य करा. त्यामुळे आम्ही मायक्रोफोनच्या माध्यमातून वारंवार सूचना देतोय संघनायकांना. दोन्ही आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही या, कारण कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज निहाल आपल्याला पाहायला मिळेल. बघा रणनीती थोडीशी वेगळी पाहायला मिळते आहे, कारण जिथे आपण विश्वाला सलामीसाठी पाहायचो, परंतु या सामन्यामध्ये थोडीशी रणनीती वेगळी आहे. अभिजित उर्फ गट्ट्याला या ठिकाणी प्रमोट केलं आहे. अभिजित बघा अभि नाही तो कभी नाही आहे. ज्याच्या नावामध्ये जीत आहे तो अभि आहे आणि तो अभि खेळपट्टीवरती पाहायला मिळतो आहे. निहाल गोलंदाजीच्या भोवल्यावरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज अभिजित. आता मात्र पाहायचंय अवांतर स्वरूपानं मी म्हणेल संघाचं खातं खुलं झालंय. वाईट चेंडू. अभिजित आणि साहिल ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईकवरती डावखुऱ्या प्रतीचा फलंदाज. बघा ज्यावेळेस डावखुऱ्या प्रतीचे खेळाडू असतात त्यांचा खेळ हा नॅचरल असतो. नैसर्गिकदृष्ट्या त्यांचा खेळ निश्चितपणे पाहण्यालायक असतो. एक जमेची बाजूने अभिजितसाठी देखील असेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आज त्याची निवड झाली आहे. जिथे प्राचारण केलं आहे तो अभिजितला मात्र एखादे तोर मोठे फटके मारून मी म्हणत संघनायकाचा विश्वास या ठिकाणी वाढवला जाईल. ते अभिजितला आता मात्र स्वीच शीट. आता मात्र पहिल्यांदाच या ठिकाणी मानस आकला होता, तो मानस त्याला सक्सेस इज फुल. चेंडू गेला आर पार. चौकार चौकार चौकार. बघा अभिजितनं पहिलंच या ठिकाणी मनामध्ये आणलं होतं की मी स्विच हिट खेळणार,
आणि तशा प्रकारचा फटका देखील पाहायला मिळाला. संघाची एकूण रणसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 5 ही धावसंख्या. बघा विनायक आपल्या हाताची बोटं देखील 5 आहेत. धावसंख्या देखील 5. अगदी राहुल द्रविड यांच्या अंगावरती जर्सी क्रमांक 5 देखील पाहायला मिळत होती. अशा या धावसंख्येमध्ये संघ जाऊन पोहोचला आहे. एक धाव जरूर मिळेल जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावरती. कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या कमी धावसंख्येचा पाठलाग करत असताना जिथे पहिल्या षटकामध्ये एखादा मोठा फटका येण्याची अतोनात गरज होती, तो फटका मी म्हणेल सजवला आहे अभिजित उर्फ गट्ट्या यानं. तर खेळपट्टीवरती आपण पाहतोय साहिल या फलंदाजाला. साहिल आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईकवरती, तर गोलंदाज आपण पाहतो निहाल, जो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आला आहे. आता मात्र पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ते क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एका धावेत समाधान मानावं लागतं. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बिनगडी बाद 7 या धावसंख्येवरती. बघा प्रत्येक चेंडूमागे एक धाव काढायची आहे, कारण 24 चेंडूमागे 24 धावांची गरज आहे. आणि अशा धावांची गरज असताना मी म्हणजे सावध पावित्र्य राखलं आहे, ते म्हणजे दोन्ही या फलंदाजांनी. एकीकडे पाहतो अभिजित तर दुसरीकडे पाहतो साहिल. अभिजित जरूर एखादा मोठा फटका आणखी शोधत असेल, कारण येणाऱ्या काही कालखंडामध्ये जेवढे तुम्ही इथे प्रयत्न कराल तेवढे प्रयत्न मात्र सक्सेस ठरतील. परंतु अभिजितनं आज मात्र दाखवून दिले, होय मी देखील या मैदानावरती चौकारांची टोलेबाजी करू शकतो, स्विच हिट करू शकतो. आणि काय क्लीन स्विच हिट पाहायला मिळाला. अभिजित उर्फ गट्टेच्या माध्यमातून निघणारा आणखीन एक करारा प्रहार. चला टॉससाठी यायचे एकता संघाचे संघनायक तसेच साई कृपा संघाचे संघनायक या आपल्याला वारंवार सूचना देण्यात येतात. चला या ठिकाणी निलेश दिसले असतील, त्यानंतर आदित्य या षटकातील चेंडू झालेत 5-5. पुन्हा एकदा परंतु पहा षटकांचा खेळ झालाय समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 11 धावा. बघा या ठिकाणी सुरुवात मी म्हणजे दमदार आणि शानदार पाहायला मिळाली. चला या ठिकाणी एकता संघाचे संघनायक आणि साई कृपा संघाचे संघनायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या लगेचच या ठिकाणी आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. पहा या ठिकाणी वारंवार सूचना देण्याची गरज देखील भासली नाही पाहिजे. जिथे आपण पाहतोय पहिल्यांदा या ठिकाणी या मैदानावरती खेळत नाहीत, अनेक दर आठवड्याला या मैदानावरती क्रिकेट स्पर्धा होतात, जिथे प्रत्येकाला मी म्हणेल नेम माहीत आहेत की जिथे पहिले इनिंग संपण्या अगोदर संघनायक हजर असणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी थोडासा आळसपणा. चला या ठिकाणी एकता संघाचे संघनायक आलेले आहेत, साई कृपा संघाचे संघनायक आपण देखील या. चला गोलंदाजाचं नाव या ठिकाणी सुचवायचं आहे केतन. बघा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण केतन म्हात्रे ज्याच्या नावावरती सर्वाधिक 2 व्हीलर बाईक जिंकण्याचा विक्रम आहे. 4 व्हीलर बाईक देखील केतन म्हात्रे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जिंकल्यात. परंतु या मैदानावरती केतन कडवला आपण पाहतोय जो गोलंदाजासाठी आला आहे. टेनिस क्रिकेट विश्वानं तुम्हाला खूप काही केले, नाव इज्जत प्रतिष्ठा निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला याच खेळामध्ये पाहायला मिळते. त्यापैकी एक उदाहरण केतन म्हात्रे आपण पाहतोय. परंतु इथे केतन कडव आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र चांगला फटका जरूर विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकला चेंडू. एक धाव मिळाली आहे. बघा एका धावेत समाधान म्हणावं लागतंय. त्यांनी ओळखलंय अतिघाई संकटात नाहीये, गरज देखील नाहीये दुसरी धाव घेण्याची, कारण इथून एकेरी आणि दुहेरी स्वरूपाच्या धावा जरी काढल्या तरी देखील संघ सहजरित्या विजयाला गवसणी घालू शकतो. तशा प्रकारचं क्रिकेट स्टोरी बुक क्रिकेट पाहायला मिळत आहे. म्हणजे फलंदाज साहिल आणि फलंदाज गट्ट्या उर्फ अभिजित. बघा संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहतोय एकता संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मी साई कृपा संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण देखील या.
चला या ठिकाणी जागो आपण देखील आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. एकता संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. साईकृपा संघाचे संघनायक व हे देखील आलेले आहेत. चांगला फटका लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. दुसरी धाव होणार का पहा. अगदी पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. चला दोन्ही संघनायकांना या ठिकाणी चेंडूची चाचपणी करायची. चेकअप या ठिकाणी चेंडूचं करायचं आहे. आणि हा स्पर्धेचा नियम आपण अगदी काही स्पर्धांपासून पाहतो जिथे वेळ वाचवण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. आता मात्र पाहायचं आहे LBW अभिजित मात्र आउट होतोय. चांगली किल्ली संघाची एकूण धावसंख्या आपण पाहत संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 16 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अक्षय बघा अक्षयने एक षटक हाताळलं होतं. ते अक्षयवरती विश्वास दर्शवला आहे. फलंदाजीसाठी आज मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते एक वेगळी रणनीती. कारण वैभव सूर्यवंशी, वैभव निंबाळकर, तदनंतर गणेश साळुंके, विश्वास दानवले सारखे खेळाडू असताना तरी देखील आज मात्र नवीन खेळाडूंना या ठिकाणी प्रोमोट केलं गेलं जात आहे. एक निर्णय आणि तुम्ही घेतलेला निर्णय म्हणजे येणाऱ्या काही कालखंडामध्ये तुम्हाला खूप काही सांगून जाऊ शकतो. तर या ठिकाणी नाणेफेकी देखील झाली आहे. नाणेफेकी जिंकले जवळपास एक धाव. दुसरी धाव देखील पूर्ण होते. या दोन धाव्यानं समीकरण थोडंसं बदलतंय. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका माफक धावसंख्येचा पाठलाग करायचा. या षटकातील चेंडू झाले ते मात्र 5. एका चेंडूचा खेळ येणं बाकी. 18 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फटका तर चांगला सजवलाय. पाहायचं या चेंडूवरती धावा किती येतील. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण. आणि या दोन धावेनं 2 षटकांचा वाजवी खेळ होतोय समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 20. फक्त आणि फक्त एका फटक्याची गरज. कारण 24 धावांचं आव्हान गाठण्याचा याचाच अर्थ 4 धावांची गरज. 12 चेंडू आणि 4 धावा. या मॅचमध्ये रंगत या ठिकाणी अद्याप देखील पाहायला मिळत नाही आहे. जिथे वर्चस्व निर्माण केलं पहिल्या पूर्वार्धामध्ये शिवशंभू या संघानं गोलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय शिवगर्जना संघ. जरूर शिवगर्जना संघ एका विजयाची आतुरतेने वाट पाहत असेल एखाद्या स्पर्धेमध्ये. आणि म्हणजे तुमचा आजचा पराजय उद्याचा विजय असू शकतो. तुम्हाला समोरच्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचावे लागतील. तुम्ही येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये तशा प्रकारचे क्रिकेट खेळलात तरी म्हणजे तुम्ही काय उंच शिखरावरती गेल्याशिवाय राहणार नाही आहे. तर मी नाही आपण म्हणतो ना तुम्ही एक सामना जिंकून दिला म्हणून तुम्ही स्वतःला गेम चेंजर बनवू नका. तुम्ही 1 2 3 4 5 10 सामने हारा परंतु क्रिकेट खेळणं कदापि सोडू नका. आणि मी म्हणेल तशा जिद्दीनं उम्मीदीनं या ठिकाणी पुन्हा या मैदानामध्ये पेटून उठा. जिद्दीने एवढे पेटून उठा की जे लोक तुमच्याविषयी बोलत होते ते लोक देखील तुमच्या सन्मानार्थी उभं राहून टाळ्या वाजवतील. अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं देखील गरजेचं आहे. आणि मी म्हणेल तेच या स्पर्धेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण करणाऱ्या शिवगर्जना संघाला सांगेल विजेता ठरला आहे शिवशंभो संघ. शिवशंभो संघाचं खूप 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 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तर चला या ठिकाणी या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट स्वप्नील नेवसे. ज्या गोलंदाजानं 2 षटकं फेकली केवळ 10 धावा दिली आणि 2 महत्वशील मोहरे गारद केले असा स्वप्नील नेवसे ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. तो स्वप्नील नेवसे या आपण